आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। आमिर अपेक्षा गुलाब शाह मी पण घटनास्थळावर मौजूद होतो। सदरची घटना 3/6/24 रोजी संध्याकाळी 6 वाजता घडली। मोवाडीचे पोलीस निरीक्षक शशिकांत श्रीराम पाटील, संदीप एस काळे उपनिरीक्षक मोवाडी पोलीस स्टेशन, विनायक बारकू उपनिरीक्षक मोवाडी पोलीस स्टेशन, उपनिरीक्षक पवार साहेब चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन, उपनिरीक्षक लेंडे साहेब चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन, पोलीस सोनवणे बीट हवालदार मोवाडी पोलीस स्टेशन आणि DYSP रेड्डी साहेब हे सर्व संगमाताने माझ्या मालकीच्या कंपाऊंड गायच्या गोट्यामध्ये बेकायदेशीरपणे घुसले आणि आमचे गुरेढोरे 23 जानवर बेकायदेशीरपणे भरून आयशर गाडीमध्ये नेले आणि त्यांना गयावया केली। त्यांना आमची बाजू मांडण्याची संधी दिली नाही व आमचे धंद्याचे 2,70,000 रुपये देखील त्यांनी हिसकावून घेतले। या बाबतीत आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना तक्रार दिली, माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना तक्रार दिलेली आहे। त्यांनी आम्हाला कारवाईचे आश्वासन दिलेले आहे। मुस्लिम लोकांना गुरेढोरे पाळण्याची बंदी आहे का? मला हे म्हणणं आहे, जातीवाद का केला गेला आमच्या सोबत? आमच्याकडे प्रमाणपत्र आहे बाजार समिती उत्पन्न समितीच्या लायसन दिलेले बाजार समितीने। आम्ही 15-20 वर्षापासून सदरचे जानवरांचे पालन पोषण करीत आहोत। त्याबाबत आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पत्र देखील दिले आहे। माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब व माननीय मोवाडी पोलीस स्टेशन यांना 13/1/2020 ला आम्ही पत्र दिले लेखी दिल्या की आमचे सदर गोट्यातून 1 गाय व 2 गोरे चोरीला गेलेले आहेत। आमच्यापासून पूर्वीपासून जानवरे असताना सन 2018 मध्ये काही गावगुंड्यांनी आमच्या गोडाऊनवर हल्ला करून जाळपोळ केली होती। त्यावेळेस जिवंत गाया व जिवंत ढोरे आमचे जाळून खाक केले होते। त्याबाबत त्या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली होती। सदर पत्रकार भावांना माहिती आहे आणि त्याबाबत गुन्हा देखील मोवाडी पोलीस स्टेशन येथे दाखल आहे। माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे शहर यांना माहिती अधिकाराखाली माहिती विचारली असता की मुस्लिम लोकांना गुरेढोरे पाळण्याची बंदी आहे का? त्यांनी माहिती अधिकाराला उत्तर दिले, अशी कोणतीही बंदी मुस्लिम लोकांना गुरेढोरे पाळण्याची नाही। बेजबाबदारपणे बेकायदेशीरपणे सदर आरोपी पोलिसांनी आमच्यावर एवढा मोठा अन्याय केलेला आहे। आमचे 23 जानवर जप्त करून बनवाबनवीचा पंचनामा आम्हाला जप्तीचा दिलेला आहे। एवढ्यावरच न थांबता काल दिनांक 5/6/24 रोजी संध्याकाळी परत ते आमच्या गोडाऊनला आले आणि 6 गाय 1 गोरा भरून नेऊन गेले व माझ्या भावातील गुलाबशाह याला बंदूक ताणली व एन्काउंटर करण्याची धमकी दिली। सदर पोलीस पासून आम्हाला जीविताचा मालमत्तेला धोका निर्माण झालेला आहे, तरी आमचे जीवाचे व मालमत्तेचे बरे वाईट झाल्यास यांना जबाबदार धरण्यात यावे व आमचे गाय गोरे व आमचे पैसे यांच्याकडून परत घेण्यात यावे, अशी आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना विनंती केलेली आहे व माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी कारवाई करण्याचे आश्वासन आम्हाला दिलेले आहे। पत्रकार बांधवांना आमची विनंती आहे की आमची सदर बाब सत्य आहे, सदरची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती। माझ्या मालकीचा जो गायचा गोठा आहे 430/2 मध्ये वडजे रोड लागत, तिथे 3/6/24 रोजी मोवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि संदीप एस काळे पोलीस उपनिरीक्षक, विनायक बारकू उपनिरीक्षक मोवाडी पोलीस स्टेशन, उपनिरीक्षक पवार साहेब चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन, लेंडे साहेब चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन, पोलीस सोनवणे बीट हवालदार मोवाडी पोलीस स्टेशन आणि रेड्डी साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे शहर हे सर्व संगमताने आमच्या गोडाऊनमध्ये घुसले। आमचे गोवंश 23 जानवरे जबरदस्तीने गाडीमध्ये भरून घेऊन गेले। ते सुमारे 3,45,000 रुपयाचा माल होता आणि 2,70,000 रुपये रोकड आमचे धंद्याचे बळजबरीने हिसकावून घेतले। आमच्यासोबत जातीवाद शिवीगाळ केली
खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली, बाजू मांडण्याची संधी दिलेली नाहीये। त्या संदर्भात आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब धुळे, माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे व प्रशासन पोलीस मशिनरी यांना सदरची तक्रार सादर केलेली आहे। सदर पोलिसांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात आमचे जानमालचे नुकसान झाल्यास संबंधित पोलिसांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मी मागणी करीत आहे। ही विनंती।